Good morning students. I welcome all of you for this video lecture. In the last lecture we have discussed one of the important graph, that is histogram, how to represent grouped frequency distribution by means of histogram. In today's lecture we have to discuss another graph, that is Ogive. Ogive curves, or they are also called cumulative frequency curves. So my plan is to discuss how to construct Ogive curves, and the procedure will be illustrated by means of numerical problems. Okay, so we'll see what is Ogive curve. But before that, तत्पूर्वी आपल्याला what is cumulative frequency and how to compute that हे बघणं गरजेचं आहे. So here is one grouped frequency distribution, त्याच्यामध्ये क्लासेस आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. तर यासाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं. ओके, सो यू कॅन सी हिअर ते कॅल्क्युलेशन केलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये क्लास इंटरवल्स, दुसऱ्या कॉलममध्ये फ्रिक्वेन्सीज आणि तिसऱ्या कॉलममध्ये लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज. त्या कशा ऑप्टेन केलेत पहा. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 4 ॲज इट इज. What these 4 indicates? 4 indicates that there are 4 observations in the data which are less than 5, upper class limit of the first class. त्यानंतर काय केलं, 4 + 10 म्हणजे पहिल्या 2 क्लास फ्रिक्वेन्सी टोटल गेली, दॅट इज 14. आता हा 14 काय इंडिकेट करतो, there are 14 observations in the data which are less than 10. 32 observations in the data which are less than 15. 40 observations in the data which are less than 20. And all 46 observations are less than 25. So, less than cumulative frequency obtain करण्याची सोपी ट्रिक म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सीची वरून खाली टोटल करत यायचं. 4 ॲज इट इज, 4 + 10 14, परत 14 + 18 32, 32 + 8 40, 40 + 6 46. सो वरून खाली म्हणजे पहिल्या क्लासकडून शेवटच्या क्लासकडं ॲडिशन करत यायचं. यू विल गेट द लेस दॅन cumulative frequency. For the same data we can obtain greater than cumulative frequencies. म्हणजे याचा अर्थ काय पहा, शेवटच्या क्लासची फ्रिक्वेन्सी पहा 20 to 25, देर आर 6 ऑब्झर्वेशन्स. तर 6 ऑब्झर्वेशन्स म्हणजे याचा अर्थ काय की देर आर 6 ऑब्झर्वेशन इन द डेटा विच आर ग्रेटर दॅन 20. 20पेक्षा जास्त 6 ऑब्झर्वेशन्स आहेत. आता शेवटच्या क्लासकडून पहिल्या क्लासकडे टोटल करत जायचं. 8 + 6 14. 14 ऑब्झर्वेशन्स डेटामध्ये असे आहेत जे ग्रेटर दॅन 15. आता लोअर लिमिट ऑफ द क्लास इंटरवल. सो देर आर 32 ऑब्झर्वेशन्स विच आर ग्रेटर दॅन 10, 42 ऑब्झर्वेशन्स ग्रेटर दॅन 5 and all 46 ऑब्झर्वेशन्स विच आर ग्रेटर दॅन 0. ओके, सो लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीला वरून खाली टोटल करता यायचं म्हणजे पहिल्या क्लासकडून शेवटच्या क्लासकडं, आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसाठी शेवटच्या क्लासकडून पहिल्या क्लासकडं टोटल करता यायचं. म्हणजे पहा, शेवटच्या क्लासची फ्रिक्वेन्सी 6 ॲज इट इज, पाठीमागं जायचं आहे. 6 + 8 14, 14 + 18 32, 32 + 10 42 + 4 46. अशा पद्धतीने आपण ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकतो. त्याला तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये LTCF फॉर लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि GTCF
ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीसाठी ॲक्रॉनिम म्हणून वापरू शकता. ओके. सो ओगिव्ह कर्व्स कन्स्ट्रक्ट करत असताना फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. आता हा अनेक डेटा आहे ज्याच्यासाठी लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत, ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आता आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे ओगिव्ह कर्व. आता व्हॉट आर दी स्टेप्स इन्व्हॉल्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ ओगिव्ह कर्व. तर पहिली स्टेप म्हणजे काय, तर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल दिलेल्या डेटा सेटसाठी तयार करायचं. म्हणजे आपल्याला काय कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं आहे, उदाहरणार्थ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व म्हणजे लेस दॅन ओगिव्ह कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं असेल तर दिलेल्या डेटावरून पहिल्यांदा आपण काय करायचं, LTCF म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल तयार करायचा. त्यानंतर प्रत्येक क्लासचे अप्पर लिमिट आपण एक्स ॲक्सिसवरती प्लॉट करायचे आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज वाय ॲक्सिसवरती बाय टेकिंग सुटेबल स्केल. आणि त्यानंतर प्रत्येक क्लासचं UCL आणि त्याच्या करस्पॉन्डिंग असलेली लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी यांचं काय करायचं, हे सगळे पॉईंट्स प्लॉट करायचे ग्राफ पेपरवरती. आणि शेवटी हे जे सगळे पॉईंट्स आपण प्लॉट केलेले आहेत ते सगळे पॉईंट्स आपण काय करायचे, फ्री हँड स्मूथ करून जोडायचे. वी गेट द रिक्वायर्ड कर्व. काय काय स्टेप आहेत बघा. पहिल्यांदा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची, क्लास इंटरवल्स एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे म्हणजे त्याच्यावर UCL पण येणार, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसवरती घ्यायच्या आणि आता प्रत्येक क्लाससाठी अप्पर लिमिट आणि त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी हा जो पॉईंट आहे म्हणजे एक्स कॉर्डिनेट UCL आणि वाय कॉर्डिनेट LTCF हे XY कॉर्डिनेटचे जे पॉईंट्स आहेत ते प्लॉट करायचे आणि हे सगळे पॉईंट्स आपण फ्री हँड कर्वनी जोडायचे. ओके. सो हिअर इज वन एक्झाम्पल की ज्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, आता क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व कन्स्ट्रक्ट करायचा आहे. समोर दिसतो बघा, दिस इज द डेटा ऑन द हाईट्स ऑफ 100 बॉयज. 95 सेंटीमीटर ते 105, 105 ते 115, शेवटचा गट आहे 145 ते 155. त्यासाठी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट केलेल्या आहेत पहा. 9, त्यानंतर 22, 48, 78, 90 आणि 100. पहिल्या क्लासकडून शेवटच्या क्लासकडं मी टोटल करत आलो आहे पहा. आणि शेवटी आपल्याला जी व्हॅल्यू मिळते दॅट इज कॅपिटल N. ओके. सो पहिली स्टेप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल तयार केलेला आहे आपण. आता त्यानंतर काय करायचं, एक्स ॲक्सिसवरती क्लासेस हे पहा, त्याला लेबल दिलेलं आहे हाईट. आता क्लास इंटरवल मी म्हणजे ओरिजिन कुठे घेतला, 5 आणि 0ला घेतला कारण विड्थ प्रत्येक क्लासची 5 आहे. सो ओरिजिन स्टार्टेड विथ 5 अँड 0. आणि मधले क्लास मला काही गरजेचे नाही आहेत, 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 वगैरे. म्हणून मी तिथं काय केलं, निक मार्क ठेवलेला आहे पहा, असा ब्रेक त्याच्यामध्ये ठेवतो. मला काय गरज नाही म्हणून मी ते सोडून दिलं. किंवा आपण काय करू शकतो, ओरिजिनच 90ला घेऊ शकतो, 90ला. वी कॅन शिफ्ट टू ओरिजिन. सो 95, 105, 115, 35 अशा पद्धतीने हे पॉईंट्स घेतले. आणि वाय ॲक्सिसची म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे 100, त्यामुळे तिथं 10चं स्केल घेतलं. सो ऑन एक्स ॲक्सिस स्केल इज 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 सेंटीमीटर्स ऑफ हाईट आणि वाय ॲक्सिसवरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 बॉयज असं स्केल घेतलं. आता पहिला पॉईंट कुठला प्लॉट करणार आपण, पहिला क्लास आहे 95 ते 105 आणि त्याचा अप्पर लिमिट आहे 105. सो 105च्या समोर काय प्लॉट करणार, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 9. सो 105च्या समोर
पॉईंट काय दिला पहा, 105च्या समोर पॉईंट काय दिला 9. आता 95च्या समोर एक पॉईंट लिहिला आहे पहा, पण तो काय केला 0 घेतला, कारण त्याच्या खाली क्लासच नाहीत ना. समजा त्याच्या अगोदर एक क्लास आहे, आपण असं गृहीत धरलं 90 ते 95, तर त्याच्यात मुलांची संख्याच नाही आहे, म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी 0. सो 105ला 9. त्यानंतर पुढचा क्लास आहे, त्याचं अप्पर लिमिट आहे 115, त्याच्यासमोर 22 पॉईंट प्लॉट केला. त्यानंतर 125, 48ला पॉईंट प्लॉट केला. त्यानंतर 135, तिथं आपण 78 पॉईंट प्लॉट केला. 145, त्याला आपण 90ला पॉईंट प्लॉट केला. आणि शेवटचा 155 या ठिकाणी काय केलं 100 असा प्लॉट केला. आणि हे सगळे पॉईंट्स अशा स्मूथ करून जोडले. सो व्हॉट डू वी गेट, इट इज द रिक्वायर्ड लेस दॅन ओ गिव्ह. It is less than O give. So we get less than cumulative frequency curve. You can see on the graph paper. आता कोणत्याही प्रकारचा ग्राफ कन्स्ट्रक्ट करत असताना 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे त्याला टायटल असणं आवश्यक आहे. सो हिअर इज लेस दॅन ओ गिव्ह. त्यानंतर त्याचं स्केल ऑन एक्स ॲक्सिस, ऑन वाय ॲक्सिस. आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जे ॲक्सिस आपण तयार करतोय त्याला लेबल्स देणं अत्यंत आवश्यक आहे. सो वी हॅव टू गिव्ह द लेबल्स टू द ॲक्सिस. ओके. सो आता ग्रेटर दॅन ओ गिव्ह कर्व कन्स्ट्रक्ट करण्यासाठी प्रोसिजर काय, इट इज सेम. म्हणजे काय, पहिल्यांदा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं, दॅट इज स्टेप 1. एक्स ॲक्सिसवरती क्लास लिमिट्स घ्यायचे, पण आता आपल्याला काय करायचं आहे, ओ गिव्ह कर्वसाठी वी हॅव टू टेक लोअर क्लास लिमिट ऑन एक्स ॲक्सिस अँड greater than cumulative frequencies on y-axis with a suitable scale. आणि मग प्रत्येक क्लाससाठी आता कोणता पॉईंट आपण प्लॉट करायचा आहे, LCL आणि ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. सो LCL आणि GTCF. सो त्याचा एक्स कॉर्डिनेट असेल म्हणजे लोअर क्लास लिमिट आणि वाय कॉर्डिनेट असेल तो ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि हे सगळे पॉईंट्स आपण स्मूथ करून जोडायचे. ओके. सो लेस दॅन ओ गिव्हसाठी काय करायचं आहे, अप्पर कंट्रोल लिमिट घ्यायचं आहे. तर ग्रेटर दॅन ओ गिव्ह कर्वसाठी ग्रेटर दॅन ओ गिव्ह कर्वसाठी लोअर कंट्रोल लिमिट, लोअर क्लास लिमिट आपल्याला घ्यायचं आहे. ओके. So for the same data we can, so here is one more example की ज्याच्यासाठी आपल्याला ओ गिव्ह कर्व कन्स्ट्रक्ट करायचं आहे. सो इट इज द डेटा रिगार्डिंग टू द मार्क्स ऑब्टेन्ड बाय द 100 गर्ल्स. आणि त्यासाठी मी ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केल्या आहेत पहा. शेवटच्या क्लासकडून पहिल्या क्लासला आपण टोटल करत आलो आणि त्या फ्रिक्वेन्सीज मिळाले 13, 25, 65, 85 and 100. Okay, and for this data we can construct O गिव्ह कर्व. आता पहा, पहिला क्लास आहे 0 to 10, याचं लोअर लिमिट आहे 0 आणि त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे म्हणजे ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 100. सो पहिला पॉईंट कुठे येणार, 0च्या समोर बरोबर 100. Against 0, 100 is plotted. Then next class 10 to 20, lower class limit is 10, त्याची frequency 85. So against 10, 0.85. अशा पद्धतीने सगळे पॉईंट्स प्लॉट केले. तर आता शेवटचा क्लास कोणता आहे, 40 to 50 आणि त्याच्या समोर पॉईंट कोणता प्लॉट केला आहे 13 अगेन्स्ट
40. आता याच्या पुढं जो क्लास आहे तो कोणता असणार आहे? उदाहरणार्थ आपण असं गृहीत धरलं की 50 ते 60 असा एक क्लास आहे, पण तिथं फ्रिक्वेन्सी नाही आहे, दॅट इज 0. सो त्याचं लोअर लिमिट 50ला आपण काय केलं? प्लॉट 0.0. तर हा जो ग्राफ तुम्हाला मिळतोय तो आपण वी हॅव जॉईंड दिस कर्व बाय फ्री हँड स्मूथ कर्व. सगळे पॉईंट्स आपण त्यांनी जोडले. ऑल these points are joined by freehand smooth curve. तुमच्या लक्षात येईल की ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व हा असा उतरत आहे. इट इज अ डिक्रीजिंग, कारण त्याच्या फ्रिक्वेन्सीज डिक्रीजिंग आहेत. तर लेस दॅन ओगिव्ह कर्व कसा आहे? इट इज इन्क्रीजिंग, कारण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ह्या वाढत जातात, तर ग्रेटर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीज ह्या कमी होत येतात. त्यामुळं दिस इज इन्क्रीजिंग कर्व अँड दिस इज डिक्रीजिंग कर्व. साधारणतः एस आकारात, इंग्रजी लेटर एस अशा टाईपचा तो कर्व आपल्याला मिळतो. अर्थात फ्रिक्वेन्सीचं व्हेरिएशन कसं आहे त्याच्यावरून तो एस स्मॉल, ब्रॉड असं तुमच्या लक्षात येईल. तर दोन्ही क्लाससाठी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करून त्याचा कर्व कन्स्ट्रक्ट करता येऊ शकतो. ओके, अगेन हिअर you just remember you have to give the title, scale and the labels to the axis very clearly, otherwise you will not get the marks allotted for that question. Graph without scale or graph without axis titles याला काही अर्थ नाही आहे आणि त्याला मार्क्स एक्झामिनर देणार नाही आहे तुम्हाला. सो बी केअरफुल वाईल ड्रॉइंग द ग्राफ. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे, यू जस्ट सी इट केअरफुली, किंवा तुम्ही यू जस्ट नोट डाऊन दिस एक्झाम्पल बाय पॉजिंग दिस व्हिडिओ, की रन स्कोर्ड बाय द बॅट्समन म्हणजे 3000 ते 4000, 4000 ते 5000, 10,000पर्यंत वेगवेगळ्या बॅट्समननी, म्हणजे किती बॅट्समननी रन स्कोअर केल्या असा एक ग्रुपड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. तर याच्यासाठी तुम्ही होमवर्क म्हणून हिस्टोग्राम जो तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेला आहे, त्यानंतर त्याच्यासाठी लेस दॅन ओगिव्ह कर्व आणि ग्रेटर दॅन ओगिव्ह कर्व या अशी 3 ग्राफ या एक्झाम्पलसाठी तुम्ही तयार करायचे. सो यूज 3 डिफरंट ग्राफ पेपर्स, किंवा लेस दॅन आणि ग्रेटर दॅन ओगिव्ह तुम्ही एकाच ग्राफ पेपरवरती तयार करू शकता. हिस्टोग्रामसाठी वेगळा ग्राफ पेपर वापरा, पण हे तिन्ही ग्राफ तुम्ही या दिलेल्या डेटा सेटसाठी तयार करायचे आहेत ॲज अ होमवर्क. ओके, सो इन टुडेज लेक्चर व्हॉट वी हॅव डिस्कस्ड इज ओगिव्ह कर्व्स किंवा ओगिव्हज त्याला म्हणलं जातं. 2 प्रकारचे ओगिव्हज आहेत, एक लेस दॅन ओगिव्ह कर्व आणि दुसरा ग्रेटर दॅन ओगिव्ह कर्व. तो कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायचा, त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स काय आहेत आणि त्याचे 2 न्यूमेरिकल एक्झाम्पल आपण या लेक्चरमध्ये पाहिलं. आय होप दॅट तुम्हाला ते समजलं असेल. तुम्ही ते एक्सरसाइज करून पहा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर यू कॅन आस्क मी. माय नंबर इज देअर इन द टेलिग्राम ग्रुप. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. यू आर नॉट अलाउड टू राईट एनिथिंग इन द टेलिग्राम ग्रुप बिकॉज यू आर नॉट ॲडमिनिस्ट्रेटर. तुम्ही त्याचे सबस्क्रायबर आहात, त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला काही पोस्ट करता येणार नाही. पण यू जस्ट सी नंबर, माझा मोबाईल नंबर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. आणि तुम्हाला जर काही त्याच्या संदर्भात शंका असतील तर तुम्ही मला माझ्या त्या मोबाईल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आय विल रिप्लाय फॉर दॅट. ओके, सो वी शुड स्टॉप हिअर and thank you for watching this video. See you next time.